राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भारतीय रिझर्व्ह बँकेचा 90व्या वर्धापन दिन सोहळ्याचा समारोप. रिझर्व्ह बँकेनं डिजिटल इंडियाच्या उभारणीसह वेळोवेळी शेती, लघु उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्रांना आवश्यक आधार दिल्याचे राष्ट्रपतींचे गौरवोद्गार. नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात. नवी कररचना लागू. सक्रिय नसलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे आजपासून UPIवरून आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून युनिफाईड पेन्शन स्कीम UPS अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध. भारत चिली दरम्यान व्यापार, गुंतवणूक, महत्त्वाची खनिजं आणि संरक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्यावर दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये सहमती. 4 करारांवर स्वाक्षऱ्या. वक्फ सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाणार. 8 तास चर्चा अपेक्षित. विरोधी पक्षांनी चर्चेत सहभागी होण्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन. गडचिरोली जिल्ह्यातल्या खनिज आणि गौण खनिजांच्या व्यवस्थापनासाठी जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. ई-बाईक टॅक्सीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी. 15 किलोमीटरची मर्यादा मुंबईसह आणि निमशहरी क्षेत्रात रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा. भारतनेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात अतिदुर्गम भागात संपर्क यंत्रणा वाढवण्यावर भर. राज्याचं केंद्राला पूर्ण सहकार्याचं मुख्यमंत्र्यांचं ज्योतिरादित्य सिंधिया यांना आश्वासन. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाच्या संरक्षण निर्यातीत 12% विक्रमी वाढ. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती. आणि एप्रिल ते जून हा कालावधी यंदा अधिक उष्ण राहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. गारपिटीचाही इशारा.